नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 796वा भाग. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने थोडंसं गुरु आणि सद्गुरूबद्दल 2 वाक्य बोलून आपण सद्गुरूंपासून काय मिळवतो ह्याच्याबद्दल एक भजन ऐकूया. आपल्याला जे काही कुणीही शिकवतं किंवा आपण कोणाहीपासून जे काही शिकतो ते सगळे त्या बाबतीत आपले गुरु असतात. पण सद्गुरू तो नाही. सद्गुरू म्हणजे जो आपल्याला परमेश्वराची ओळख करून देतो आणि परमेश्वराकडे बोट धरून घेऊन जातो, तो सद्गुरू. तर प्रथम आपण या सद्गुरू संबंधी एक भजन ऐकूया. गुरु कृपांजन पायो पायो, गुरु कृपांजन पायो पायो रे भाई, 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 पायो रे भाई. राम बिना कछु जानत नाही, राम बिना कछु जानत नाही. गुरु कृपांजन पायो पायो, गुरु कृपांजन पायो. अंदर राम बाहर राम, 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 अंदर राम बाहर राम. जित देखोत राम ही राम, जित देखोत राम ही राम. गुरु कृपांजन पायो पायो, गुरु कृपांजन पायो पायो रे भाई, 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 पायो रे भाई. राम बिना कछु जानत नाही, गुरु कृपांजन पायो, गुरु कृपांजन पायो, गुरु कृपांजन पायो. आता यानंतर आपण पुढच्या 2-3 रचनांची सुरुवात करूया. त्याच्यातली पहिली आहे, आपल्या हातात फार थोडं असतं. एकदा काही नवीन सुरुवात केली तर कुठे पोचू ते ठाऊक नसतं. फक्त सुरुवात करणंच आपल्या हातात असतं. दुसरी आहे, एक जण कंपनीमध्ये मॅनेजरच्या पदावर रुजू झाला. त्याला आईने सांगितले, तुला आता महत्त्वाचे निर्णय स्वतःच आणि पटकन घ्यावे लागतील. मग तू केव्हा आंघोळीला जातोयस सांग. तो म्हणाला, केव्हा जाऊ? मला ठरवताच येत नाहीये. लगेच जाऊ का दादाची आंघोळ झाल्यावर मग जाऊ? तिसरी जी रचना आहे ती अशीच एका भक्ताची प्रार्थना आहे. मन माझे कल्पनेवर
हवेवर स्वार होते. जिथे चमकदार दिसेल त्या दिशेने जाते. जे कोणी ऐकले नाही, वाट नाही, रस्ता नाही, मन त्या दिशेने सतत चुकत माकत जाते. मन माझे कल्पनेवर हवेवर स्वार होते. जिथे चमकदार दिसेल त्या दिशेने जाते. जे कोणी ऐकले नाही, वाट नाही, रस्ता नाही, मन त्या दिशेने सतत चुकत माकत जाते. दिवसा मन घरात आणि आचारात भिरभिरते. तिथल्या तिथे फिरत राहते आणि कधी घुटमळते. झोपेमध्ये मन मुक्त कल्पनेत उडत जाते. ज्या काही इच्छा असतील त्यांच्या मागे जाते. दिवसा मन घरात आणि आवारात भिरभिरते. तिथल्या तिथे फिरत राहते अन कधी कधी घुटमळते. झोपेमध्ये मन मुक्त कल्पनेमध्ये उडते. ज्या काही इच्छा असतील त्यांच्याकडे जात राहते. इच्छा, कल्पना आणि स्वप्न यांच्यामध्ये रमून जाते. त्याच जगते, त्यातच फुलते, वेगळ्या जगात राहते. त्यांच्यातच शांतता आणि स्थिरता शोधत ते राहते. पण दिवस आला की छोट्या जगात परत येते. इच्छा, कल्पना आणि स्वप्न यांच्यामध्ये रमून जाते. त्यातच जगते, त्यातच फुलते, वेगळ्या जगात राहते. त्यांच्यातच शांतता अन स्थिरता शोधत राहते. पण दिवस आला की छोट्याशा जगात येते. 5 इंद्रियांसाठी म्हणून मन इकडे तिकडे जाते. स्पर्श, गंध, ध्वनी, दृश्य या सर्वातच बुडते. यातीलच हवं नको याचा विचार करत राहते. याच्या पलीकडे काही असते हा विचार करत नसते. 5 इंद्रियांच्या साठी म्हणून मन इकडे तिकडे जाते. स्पर्श, गंध, ध्वनी, दृश्य या सर्वातच बुडून जाते. यातीलच हवं नको याचा विचार करत राहते. याच्या पलीकडे काही असते हा विचार करत नसते.